रात्रीचे 12 वाजले होते. सर्वत्र काळोख पसरला होता. शहरापासून 10 किलोमीटरवर गणूदादाचं गाव होतं आणि गावाबाहेर शेतात त्याचं घर होतं. तो निघाला होता तेव्हा आभाळ कोरडं होतं आणि आता त्या पावसाने रुद्र रूप धारण केलं होतं. विजा कडकडत होत्या. त्याची ती जुनी बाईक त्याची अजूनही साथ देत होती. कुठे थांबून काही फायदा होणार नव्हता. लवकरात लवकर घरी पोहोचायचं होतं त्याला. पण तो कच्चा रस्ता आता पूर्ण निसरडा झाला होता. आजूबाजूची झाडी भयान वाटत होती. पण त्याला या सर्वांशी काही एक घेणं देणं नव्हतं. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता, एक रहस्य, एक गूढ. त्याचा मेंदू त्याला अस्वस्थ बसू देत नव्हता. डोक्यातील विचार चक्र वेगाने फिरत होते, पण उत्तर सापडत नव्हतं. आणि अचानक एका वळणावर मोठा प्रकाशझोत त्याच्या डोळ्यावर पडला. हॉर्नचा कर्कश आवाज कानात घुमला. समोरून ट्रक आला होता. याने जोरात ब्रेक मारला, पण काही एक उपयोग झाला नाही. एक जोरदार धडक त्याला बसली. एका दगडावर त्याचं डोकं आपटलं गेलं. तो शेवटचे काही श्वास घेत होता. पण त्याला जगायचं होतं. ते रस जाणून घेण्यासाठी त्याला त्या प्रश्नाचे उत्तर हवं होतं. पण त्याचे श्वास कमी पडले आणि त्या अनुत्तरित प्रश्नासह हे जग सोडून तो निघून गेला. गाव हळहळत होतं. बिचारा मूव्ही पाहायला म्हणून गेला आणि अपघातात गेला. पण म्हणतात ना, ज्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतात किंवा काही इच्छा अपूर्ण राहतात, त्याची आत्मा पूर्ण अतृप्त राहते आणि ती आत्मा पण भटकत राहते त्या प्रश्नाचे उत्तर शोधत. असंच काहीसं घडलं होतं का गणूदादाच्या बाबतीत? काही दिवसानंतर रात्री दोघे त्याच निर्जन रस्त्यावरून बाईकवरून चालले होते. गणूदादाच्या अपघाताची घटना ताजीच होती. मनात कुठे ना कुठे भीती होतीच, म्हणून खूप सावकाश चालले होते ते. झाडीतून मध्येच काहीतरी सळसळण्याचा आवाज येत होता. कुठेतरी दूरवरूनच कुत्र्यांचा बेसूर रडण्याचा आवाज येत होता. त्या भयान काळोखात बाईकच्या प्रकाशझोतात ते चालले होते. पण अचानक त्यांना काहीसं दिसलं. कोणीतरी विरुद्ध दिशेला तोंड करून बसलं होतं. कोण असेल आणि इथं का बसलं असेल? त्यांनी जवळ येऊन बाईक थांबवली. एकाने हाक मारली, पाहुणं, कोण हो तुम्ही? काय करून राहिलास एवढ्या रातच्याला इथं? त्या व्यक्तीने मान वळवली. त्याला पाहून दोघींची बोबडीच वळली. तो गणूदा होता. डोकं फुटलं होतं. त्यातून रक्त वाहत होतं. एक हात मोडला होता. तो नुसताच लटकत होता. सर्वात भयानक होते ते डोळे, पांढरे, फक्त पांढरे. त्यातील काळे बुबुळं गायबच होते. चेहरा पूर्ण निर्जीव. त्याचं ते भयंकर रूप पाहून ते बाईकवरून कोसळलेच. पण ते इतके घाबरले होते की पळून जाण्याइतकाही त्यांच्या पायात जीव नव्हता. हाताने स्वतःला मागे मागे सरकवत त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण गणूदा त्यांच्याकडे येत होता. एक पाय पुढे टाकत, पण दुसरा पाय फरफडत आणत होता. तो त्यांच्याजवळ आला. दोघे त्याच्यासमोर गयावया करत होते. आम्हाला जाऊ दे. गणूदा कर्णकर्कश आवाजात बोलला. सोडतो तुम्हाला, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. दोघे एकदमच बोलले, काय? कोणता प्रश्न? गणूदा त्यांच्या एकदम जवळ गेला आणि बोलला, कटप्पाने बाहुबलीला का मारलं?
गहुदानाच्या पिंडाला अजून कावळ्याने शिवलं नाही.